तर अतिशय सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला मिळेल. आणि तांबडले खाडीच्या बाजूलाच मोरवे म्हणून एक गाव आहे आणि त्या मोरवेच्या किनारपट्टीच्या मध्ये आणि आमच्या मध्ये एक अशी सुंदर अशी प्रशस्त खाडी आहे आणि त्या खाडीच्या लगतच हा रस्त्यातून आम्ही चाललोय. आणि तुम्हालाही दिसत असेल एकदम खाडी किनाऱ्याच्या बाजूला हे कांदळवनातून आम्ही सफारी चालले. इथे बघून तुम्हाला असं वाटत असेल दुतर्फा माडांची झाडं वगैरे बघून की केरळ किंवा कन्याकुमारी या ठिकाणी आलो काय, रामेश्वरला वगैरे, पण नाही, किंवा गोव्याला आलो काय. तर गोव्यापेक्षा सुद्धा सुंदर आणि केरळापेक्षा सुद्धा एकदम नजाकतीने भरलेलं असं हे आमचं गाव आहे तांबडले. आणि तांबडलेकडून मिडबावला जाण्याचे 2 मार्ग आहेत, त्याच्यापैकी एक हा खाडी किनाऱ्याचा मार्ग आहे, तिथून आम्ही चाललोय. आणि तिथून आम्ही नंतर मग पोखरबावच्या गणपतीला जाणार. पोखरबावचा गणपती, तो पोखरगावचा गणपती आज आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद कवणेकर, सुस्वागतम, स्वागत करतो तुमचं आज एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही परत एकदा संकष्टीचं औचित्य साधून निघालोय एका नवीन सफारीसाठी. तोच नयनरम्य स्पॉट म्हणजे आमच्या देवगड तालुक्यातील सुविख्यात आणि सुप्रसिद्ध असलेला असा पोखरगावचा गणपती. तो पोखरगावचा गणपती आज आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतोय माझे मामे भाऊ उद्योजक श्रीयुत अमित वेंगुर्लेकर यांच्यासह. तर चला तर मग पोखरगावच्या गणपतीला. आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता, दुतर्फा पूर्ण दोन्ही बाजूने कांदळवन आहे. कांदळवनच्या मधून बरोबर चाललोय आणि तिथून आम्ही मनोहर दृश्य दाखवतोय. आणि हा अतिशय दुर्मिळ योग आहे. आपण जे चाललो आहोत गोव्याच्याच बाजूचा जिल्हा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा. तर हे समोर गाव मधी खाडी, त्याच्यानंतर दोन्ही साईडला कांदळवन आणि मधून आता हा रस्ता ज्याचं काम चालू आहे, तिथून आज आम्ही हे मुद्दामून शूट करत चाललेलो आहे. आता भविष्यामध्ये हा रस्ता झाल्याच्यानंतर अजून सुंदर दृश्य दिसेल. दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकाल की एका बाजूला ही खाडी आणि एका बाजूला त्याच्यामधून हा निघालेला तांबळ मातीने रोड आणि त्याच्यामधून आमची गाडी आणि एका बाजूला कांदळवन आणि असंही निसर्ग सुंदर असं गाव आमचं. आणि त्याच्याच बाजूला दुतर्फा संपूर्ण झाडी, गर्द माडांची झाडे आणि अतिशय सुंदर असं कल्पनेच्या पलीकडे बियॉन्ड इमॅजिनेशन म्हणू शकता याला, की काय स्वर्गीय असा नजारा आहे आमच्या गावाचा. आणि जर तुम्हाला हे बघायचं असेल तर निश्चितच डिस्क्रिप्शनमध्ये भेट द्या, तुम्हाला सगळ्याचे डिटेल्स मिळतील, कॅप्शन्स मिळतील, तुम्हाला कसं यायचं, इथे कुठे राहायचं, राहण्याची उत्तम, खाण्याची वगैरे व्यवस्था, सोय, या सगळ्या गोष्टी माझे मामे भाऊ मिस्टर उद्योजक अमित कुमार हे संपूर्णपणे इथे व्यवस्था करतात. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही एकदा जर इथे आलात तर निश्चितच तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना किंवा तुमच्या ओळखीच्या सगळ्यांना परत इथे घेऊन याल, याच्याबद्दल आम्हाला काहीच कुठलाही संशय नाही. तर आज तुम्हाला मी दाखवते दृश्य. इथून आम्ही आता चाललो आहे पहिलं कोंडवाडी, एक आमच्या तांबडलेकडून निघताना मिडभावच्या मध्ये एक अशी वाडी आहे, हा मिडभावचा एक्सटेंडेड पार्ट आहे. आणि तिथून आम्ही चाललो आहे आणि त्याच्यामधून हा चाललेला रस्ता आहे खाडी किनाऱ्यावरून, अतिशय सुंदर. आणि त्याच्यातून मधून डोकावणारी आंब्याची, माडांची, सुरूची, पोपळीची झाडं आणि त्याच्याबरोबर हे लालसर चिराची जांभ्याची दगड असलेली टुमदार कौलारू घरं आणि त्याच्या बाजूला लगतच लागलेली एक खाडी, असे विहंगम ते दृश्य तुम्ही बघून तुम्हाला खूपच सुंदर वाटेल. असे सुंदर गाव आमचं, तर नक्कीच व्हिजिट द्या तुम्ही. आता आम्ही चाललो आहे अशाच प्रेक्षणीय आणि रमणीय दृश्यांना नजरेत साठवत मिडभाव मार्गे पोखरगावच्या गणपतीला. वाटेत तांबळ मातीचा रस्ता, अतिशय सुंदर अशी मनमोहक झाडी, सुंदर विस्तीर्ण अशी खाडी आणि त्याचबरोबर कांदळवन, माडा, सुरूची झाडे यांच्यामधून मार्ग काढत आमची गाडी हळूहळू पुढे प्रस्थान करते पोखरगावच्या गणपतीला. आता तुम्हाला दिसतोय हा मिडभाव आणि हिंदळ्याला जोडणारा पूल आहे. या पुलामुळे मालवणला जाणे अतिशय कमी वेळामध्ये शक्य झाले आहे आणि या पुलावरून अतिशय सुंदर असा नजारा मिळतो बघायला. आपण आलो कोकणातील सुप्रसिद्ध असं पोखरगावचा गणपती आणि हा देवगड तालुक्यामधील
एक प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे पोखरबावच्या गणपतीचं आज मी तुम्हाला दर्शन दाखवणार आहे. माझ्याबरोबर आज आहे माझा मामे भाऊ आणि माझ्याबरोबर माझी आहे माझी फॅमिली. हे सगळेजण आम्ही आज पोखरबावचा संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने दर्शन घ्यायला आलो आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या आतमध्ये काय आहे आणि कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत ते सगळं तुम्हाला आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर बघत राहा डॉक्टर आनंद सामंत. हे मंदिराच्या बरोबर बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. म्हणून जे आता पुजारी आहेत त्यांचे वडील जे अजूनही आहेत, कदाचित 93-94 वर्ष वय आहे त्यांचं. तर इकडे काही काम चालू होतं. तर दत्तगुरूंचं एक छोटं स्थान आहे बाजूला. शेगावचे गजानन महाराज त्यांचं स्थान आहे. ते गगनगिरी महाराजांचं स्थान आहे. आणि हे पोखरबाव जे नाव आहे ते ह्याला का पडलं तर ते राऊत गुरुजींचे वडील, ज्यांचं आता वय साधारण एक 93-94 कदाचित असेल, आणि ते इथे खोदकाम चालू होतं. हे आता बघू शकता. ही जी किती सुंदर असं विलोभनीय दृश्य आहे. मंदिराच्या बरोबर थोडं वरती पार्किंग लॉटमध्ये आलात की तिथूनच असा बाजूने रस्ता आहे जाण्यासाठी. हा असा ह्या गाडीगाडून रस्ता आहे. हा जातो कातळशिल्पाकडे. इथे कातळशिल्प आहे. कातळशिल्प म्हणजे पांडवकालीन पुरातन असल्याचे पुरावे आहेत. आणि हे जे कातळशिल्प आहे, आपण आता जे चाललो आहे तिकडे अशी म्हणतात काही जण की जगातलं कुठलंच होकायंत्र जे दिशा दाखवतं आपलं ते चालत नाही, तर तिकडेच जातं. हे असं माळरानावरून समोरच आहे, तिकडे असं चालत जायला रस्ता आहे. हे आता आपण आलो आहोत कातळशिल्पाकडे. पूर्ण माळरानावरती इथे सगळीकडे गवत आहे, पण बरोबर त्याच जागेत गवत नाही आहे. हे बघा, हे अशा प्रकारे इथे असं हे रिंगण केलेलं आहे सगळं. तो तिथे झेंडा लावलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही दोन्ही पायाचे ठसे. हे बघा, हा एक पाय, हा एक पाय.
मी डॉक्टर आनंद खवणेकर. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला भेट द्यायला अजिबात विसरू नका. आणि हो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, कारण त्यामुळे मला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये काय सुधारणा करायला हव्या असतील तर त्या समजतील. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत देव भले करो.